हॅलो मित्रांनो, जय श्रीराम, जय बजरंगबली. चला 4 वाजलेले आहे. आपल्या गायांचा टाईम झालेला आहे. 4 वाजता आम्ही गाया चरायला सोडत राहतो. दिवसभर बांधलेल्या राहत्या त्या वावरामध्ये, पण मग संध्याकाळच्या टायमाला थोड्याशा फिरून आणल्या ना, मग त्यांना पण बरं वाटतं. त्यांचे पाय मोकळे होत्या. त्यांचं पोट भरलेलं पाहून आमच्या पण मनाला बरं वाटतं. मित्रांनो, ही गाय आमची नाव आहे मेंढी. हिचं नाव मेंढी ठेवण्यामागचं लय मोठं कारण आहे. ती ना आल्या आल्या लिंबाचा पाला खायची, मग मेंढ्या कशा लिंबाचा पाला खात्या, म्हणून तिचं नाव ठेवलं मेंढी. तर इकडं आता समोर आमची आनंदी बांधलेली होती. ही आनंदी ना गिर क्रॉस गाय आहे मित्रांनो. ही गाय आहे ना आम्ही तिकडून आणलेली बरं का, अकोलेकडून. ही आहे ना ज्या वेळेला आणली ना त्यावेळेला इतकी डेंजर होती. दावे बिवे तोडून इकडं तिकडं पळणं. तिचं रोजच नवीन नाटक राहायचं, काही ना काही ती भांडणं आणायची बरं का. आता एकदम शांत झाली. आणि त्यातल्या त्यात गंमत अशी मित्रांनो की हिनं पहिल्यांदाच आहे ना गिर क्रॉस गाय बरं का. ही ज्या वेळेला ही पहिल्यांदा जणली ना त्यावेळेला हिनं ना 24 लिटर दूध दिलेलं आहे. जिथं तिथं चर्चा तुमची झाली, अशी चर्चा झाली होती हिची डायरेक्ट डेअरीवरती बरं का. तर म्हटलं चला आज काहीतरी व्हिडिओ बनवू आपण बोलताना स्वतः, पण मला काही समजाना बी उमजाना बी, बोलता पण येईना, काही आठवणा बी नेमकं काय बोलायचं काय नाही. शी पण सोबत आलेली होती. ती आहे ना रोज गाया चारायला जेव्हा जेव्हा मी जाते ना तेव्हा तेव्हा ती ना आमच्या सोबतच असते बरं का. ती एकदम हुशार आहे. 3 वर्ष झाले त्यावेळेला आणली होती आम्ही. ही ना रेट्रीव्हरची जाते. काय एंटरटेनमेंटमध्ये ते कुत्रं आहे ते पण रेट्रीव्हर आहे ना, फक्त ते गोल्डन रेट्रीव्हर आहे. आणि ही तर हे ओनली रेट्रीव्हर. इतकी हुशार आहे ना बस. कधी ती श्रीजा इकडं तिकडं बाहेर पळत राहते ना तर तिला वळून आणती ही. परत रात्रभर राखण करती आणि जागीच असती. हिचं पिल्लू आहे ना, पिल्लू होतं हिला एक, तिचं नाव आम्ही डीजी ठेवलेलं होतं. पण मग ते काय जनावरांना नेलं, नेमके वाघानं नेलं की दुसरं काही जनावर होतं काही समजलंच नाही. रात्रीच्या अंधारामध्ये ते नेलं. तिचं पिल्लू नेल्यापासून ती एकटी पडली बरं का. पण बिचारी सारखं म्हणजे आमच्या आधारानं राहते ती. आम्ही पण तिला खूप जीव लावतो बरं का. तिला रोज दूध आणि चपाती चुरून दिलेली असती. रेट्रीव्हर ब्रीड आहे ना, एकदम हुशार राहते बरं का ह्या जातीचे कुत्रे. आमच्याकडे ना कुत्रा टिकतच नाही बरं का, त्याच्यामुळं मग आता हीच आहे. कुत्रा झाला होता हिला, आम्ही त्याला दूध वगैरे पाजलं पण तो टिकतच नाही. म्हणजे त्याला काही ना काही चावणं किंवा काहीतरी होणं असं. शेतकरी म्हटल्यानंतर कुत्रं पाहिजेच बरं का, कारण ते घराचं राखण करतं, वरून आपल्या शेताचं राखण करतं. कसं आमच्या तिकडं ते निळवंड्याचं पाणी आल्यापासून ना इतके सारे हरणे येतात पाणी पिण्यासाठी, आणि मोर पण असतात. तर त्यांना दापायचं काम करते बरं का ही. शेतामध्ये आले ना तर त्यांना दाबती ही. तुमच्याकडे आहे का अशी इनामदार कुत्री? तिचं नाव कमेंट करा. आपल्याला कसं कॅमेरा पुढं यायची कधी सवय नाही, त्यामुळं काही चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो. कमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा. आणि आज आहे ना आमचे 24 सबस्क्रायबर झाले बरं का. इतका आनंद झाला ना, असं वाटत आहे बरं जसं काय 1 मिलियनच पूर्ण झाले एवढा आनंद झाला. माहीत नाही 1 मिलियन होत्या का न होत्या. तेवढं जेवढं आहे ना आता सध्या सबस्क्रायबर त्याच्यातच आम्ही खुश आहे. मित्रांनो, तुम्ही पण मला सपोर्ट करा, मी पण तुम्हाला सपोर्ट करीन. फक्त आहे ना कमेंटमध्ये ना तुमच्या चॅनलचं नाव वगैरे काय असेल ना ते टाका, म्हणजे मग मला सबस्क्राईब करायला तुम्हाला सोपं जाईल. चला मग बाय मित्रांनो, सबस्क्राईब करा नक्की. बाय बाय.